नमस्कार, मी ऑर्डिनरी लेफ्टनंट शामराव पाटील, सैनिक टाकळी. मी 34 मराठा फील्ड रेजिमेंट कॅशिनो 2 मधून 28 वर्ष सर्व्हिस करून रिटायरमेंट झालेलो आहोत. माझ्या गावामध्ये सैनिक टाकळीमध्ये पर घरटी एक माणूस जो आहे फौजमध्ये आहे, रिटायर सैनिकांमध्ये म्हणून देशाची संरक्षण करत आहे. अगर देशाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आमची 28 वर्ष 32 वर्ष 30 वर्ष 17 वर्ष करावलेलो आहे, तर आमच्या ज्या मुलाबालांची किंवा आमच्या मुलांची नातवांची संरक्षण कोण करणार आहे? हे सरकारवरती भरोसा ठेवून आम्ही लोक आमची मुलं बाळ आमच्या आई वडिलांना सोडून आम्ही लोक आर्मीमध्ये जातो, देशसेवेसाठी जातो. तर ते देशसेवेसाठी जायचं असताना गेले असताना मागील जो आहे कोण त्यानं संरक्षण करणार? आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या भरोश्यावरती आम्ही आमची नोकरी करत असतो. आणि भारताचा कनुटा म्हणजे सैनिक टाकळी हा गाव मानला जातो. कनुटा ज्याप्रमाणे आपला माणसाचा कनुटा असतो आणि त्या कनुट्यावरती त्याचं संपूर्ण शरीराचं बोज असतं किंवा बॅलन्स असतं. या पद्धतीनं जे आहे सैनिक टाकळीचा प्रत्येक सैनिक जो आहे स्थळ आहेत भारतामध्ये, त्यांच्या प्रत्येक स्थळामध्ये असा कोणता स्थळ नाही आहे, असा कोणता एरिया नाही की तिथं जो आहे सैनिक टाकळीचा जवान नाही आहे किंवा सैनिक नाही आहे. अगर त्या एवढं असून सुद्धा अगर आमच्या गावावरती छोटीशी 47 हे कांदे त्याला हेक्टर 47 हेक्टर फक्त आहे. 47 हेक्टर मध्ये होतंय काय जाणून बघून हे सैनिकांना किंवा आमच्या मराठांना जो आहे अडचणमध्ये आणून त्यांना कसं आपण थांबवायचं, त्यांचं मनोबल कसं कमी करायचं हे राजनीतीवाले कार्य करत आहेत. आणि हे कार्य आम्ही आणून देणार नाही आहे. अगर हे आणून देत असेल तर आम्ही अमरण उपोषण आता सुरू केलेलं आहे, तर त्या पद्धतीनं आम्ही जो आहे करणार आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही मागे हटणार नाही आहे. एवढं बोलून मी माझं पास करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑर्डिनरी लेफ्टनंट शामराव पाटील, सैनिक टाकळी. जय हिंद, जय भारत. मी कॅप्टन प्रकाश खोत, सेवानिवृत्त. टोटल आर्मी मध्ये 28 वर्ष सर्व्हिस केली आणि 28 वर्षच्या सर्व्हिस मध्ये पूर्ण तटरक्षक 1 इंच सुद्धा आम्ही पाकिस्तान, चायना, बांगलादेश, भूटानला देऊ शकलो नाही. त्या सरहदीवर कंटिन्यू राहिलो 28 वर्ष. आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की आमची गावची जमीन आज राखू शकत नाही. आज त्याच्यावरती अतिक्रमण होत आहे, त्याच्यावरती MIDC थोपत आहेत, असे वेगवेगळे उद्योगधंदे करत आहेत. त्याची आवश्यकता नाही आहे. आज सैनिकी बनवायचं आपलं प्रयत्न आहे, सैनिकी अधिकारी बनले पाहिजेत आणि त्या जमिनीवरती आम्हाला चांगले उद्योग, आपल्या चांगल्या शेतकी प्रधानसाठी. याबरोबरच आपलं गाव असं आहे की ज्या गावात सैनिकी परंपरेचं गाव आहे. टोटल 18 जवान गावाचं रक्षण करण्यासाठी शहीद झालेले आहेत आणि त्या गावाच्या सैनिकी गावासाठी जी 48 हेक्टर जमीन फक्त शिल्लक राहिलेली आहे गायरान म्हणून, त्या गायरांवरती अतिक्रमण आणि MIDCचा प्रकल्प लागू सुरू आहे. आता सध्या आवश्यकता बघा, सैनिकी आवासी केंद्रासाठी टोटल 30 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यावरती काही फरक पडत नाही. याबरोबर आमच्या 10 गावामध्ये पुराचं प्रमाण येते 2005-2019 या परिस्थितीमध्ये. तिथं आज त्या गावची पूर्ण माणसं आज सेफ जागे येतात. तिथं गावरांसाठी यासाठी पुरातन काळासाठी जागा अवेलेबल नाही, घनकचऱ्यासाठी जागा अवेलेबल नाही. आज विचार करण्याची गोष्ट आहे की एक केंद्रीय विद्यालय आज कर्नाटकामध्ये माझ्या गावापासून 15 किलोमीटर दूरवरती सदलगामध्ये केंद्रीय विद्यालय बनतात. ते केंद्रीय विद्यालय आपल्या गावात का बनू शकत नाही? आज कोल्हापूर, सांगली, सातारा इथं केंद्रीय विद्यालय नाही, ते केंद्रीय विद्यालय बनू दे. याबरोबरच आज क्रीडांगणची आवश्यकता. आज ग्राउंडमध्ये जागा नाही, मुलांना खेळायला, व्यायाम करायला, भरतीपूर्व प्रशिक्षण करायला, या अकॅडमी जॉईन करायला ग्राउंड नाही. त्या ग्राउंड आपण आपल्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे. याबरोबरच आज ऑक्सिजन पार्कची आवश्यकता आहे. सगळीकडे उद्योगधंदा सुरू आहे, सगळीकडे सिमेंटेड वाढते, रोड ट्रॅक सुरू आहेत, तर आज तिथं ऑक्सिजन पार्कची आवश्यकता आहे. याची आवश्यकता फार महत्वाची आहे. आणि आज आपण उद्योगधंदा बनवून आपण कामगार नाही बनवायचं आहे, आपल्याला सैनिकी बनवायचं, सैनिकी अधिकारी बनवायचा आहे. तर आम्ही आज शेवटपर्यंत आपण ध्यान घेतलाय की जोपर्यंत MIDC हटवायचा नारा सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आम्ही जमीन सोडणार नाही. कारण देशाचं रक्षण केलंय आम्ही सरहदवरती, आज आम्हाला रस्त्यावर यायचे पाळे आलेले आहेत. आज एक कॅप्टन रॅग घेऊन बसून इथं रस्त्यावर यायची पाळी आणि आम्ही आमरण उपोषण करणार फक्त एकाच कार्यासाठी की आमची जमीन आम्हाला वाचू द्या. आमच्या सैनिक टाकळीचं जे चित्र आहे,
जे सैनिक टाकीची जी गावभागाची जी शेती आहे, गायरान आहे, ते व्यवस्थित आणि अखंड राहू दे, त्यात एक चांगला प्रकल्प आपण राबवायचा आपण प्रयत्न करतोय. जय हिंद, जय भारत. मी कॅप्टन प्रकाश खोत. मी दीपक पाटील, आंदोलन अंकुश संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. माझं गाव सैनिक टाकळी. या गावामध्ये स्थानिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या ठिकाणी 23 पासून त्या ठिकाणी MIDC करायचा घाट घातलेला आहे. पण माझ्या गावची आज परंपरा सैनिकाची आहे. तिथं 1200 जवान आजही देशात कार्यरत आहेत. 1800 जवान या गावाने दिलेले आहेत. तिथं त्या सैनिकांना किंवा तिथल्या गावकऱ्यांना अपेक्षित जो विकास आहे तो करा. गेली 23-19 पासून आम्ही मागणी करतोय की त्या ठिकाणी तुम्ही भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र काढा, कृषी महाविद्यालय काढा, सैनिक स्कूल काढा, केंद्रीय विद्यालय काढा. केंद्रीय विद्यालय का तर आज माझा सैनिक तिथं बॉर्डरवर ज्यावेळी त्याची मुलं त्या ठिकाणी असतात त्यावेळी तो CBSE पॅटर्न मधनं शिकतोय. गावाकडे आल्यानंतर त्याला 30-40 किलोमीटर लांब शिकायला जावं लागते. त्यासाठी तिथं CBSE माध्यमाचं केंद्रीय विद्यालय काढा. माझ्या गावच्या परिसरात त्या ठिकाणी महापूर येतोय. 10 गावं आमची बाधित होतात. त्या गावांचं सगळं स्थलांतरण त्या ठिकाणी होत असताना त्या गायरांमध्ये तुम्ही जर MIDC करायचा घाट घातला असता तर असला विकास आम्हाला नको आहे. त्या गावांना अपेक्षित तिथं जी काय गरज आहे, आज तिथं हेलिपॅड आहे, तिथं सैनिकांचा मदतीचा तळ असतोय महापुरामध्ये. हे सगळं मोडून काढून त्या ठिकाणी जर तुम्हाला विकास करायचा असला तर सर्वस्वी चूक आहे. तुम्हाला विकास करायचा असेल तर तुमच्या आधीच्या औद्योगिक वसाहती रिकाम्या पडल्यात, तिथं तुम्ही उद्योग थाटावेत. आमची काही अडचण नाही, परंतु आमच्या गावावर जी MIDC लादल्यात तुम्ही मागं घ्यावी अशी आमची त्यांच्याकडनं वेळोवेळी अपेक्षा व्यक्त केल्या आहे. जर हे होत नसेल तर आम्ही आज आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत. सैनिक, शेतकरी सगळे आमच्या गावातील आसपासच्या गावातील लोक या ठिकाणी बसलेलो आहोत. जोपर्यंत MIDC रद्दचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, हा आमचा पण राहील. नमस्कार, मी विनोद पाटील सैनिक टाकळीहून आलेलो आहे. आज आमच्या सैनिक टाकळी गावातील सर्व माजी सैनिक जे रिटायर फौजी आहेत ते सगळेजण आलेले आहेत. तिथं सैनिक टाकळीवरती तिथं MIDCचा घाट घातलेला आहे सैनिक टाकळीच्या गायरान जमिनीवरती. आणि आमच्या सैनिक टाकीच्या गेली 30 वर्षाची 40 वर्षाची मागणी आहे. आमच्या गावातला मुलगा, आमच्या गावातला तरुण, आमच्या गावातला विद्यार्थी हा भारतीय सैन्यामध्ये जाऊन देशाची सेवा करण्याचं तो म्हणतोय. आणि तिथं MIDC आमच्या इथं लादली जात आहे, ते आम्हाला कदापि मान्य नाही. गावकऱ्यांना, माजी सैनिकांना आम्ही इथं क्रीडांगण मागतोय. गेली 30 वर्ष 40 वर्षाची क्रीडांगणची मागणी आहे, जिथं आमचा मुलगा प्रॅक्टिस करायला आणि भरती होईल. आतापर्यंतची परंपरा आहे, गावाला 125 वर्षाची आर्मीची परंपरा आहे, देशाची सेवा करण्याची परंपरा आहे. पहिल्या माहितापासून ते आतापर्यंत जवळ 18 जवानांनी आपल्या प्राणांचं बलिदान या देश रक्षणासाठी दिलेलं आहे. आणि असं असताना MIDC कुठलीही मागणी नसताना आमच्या ते MIDC लादल्या जात्या. तालुक्यामध्ये बऱ्याच ड्राय एरिया तिथं तिने MIDC करावी आणि सैनिक टाकीतला जो मुलगा भरती होणार म्हणतो त्याला भरतीसाठी पोषक तिथं विकास व्हावा, याच आमच्या मागण्या आहेत. नुसता देशाला या आपल्याला सगळ्यांना नुसता सैनिक फोटो पुरता किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा कारगिल दिनासाठी नको आहे, स्टेटस लावायला नको आहे. तर त्याच्या मागण्या काय हे पण बघणं गरजेचं आहे. आमचा एक मुलगा, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा सैनिक होण्यासाठी त्याला सैनिक स्कूलला निवड झाली. 950 किलोमीटर, 10 वर्षाचा पोरगा 950 किलोमीटर सोडून आलं चंद्रपूरला. त्याला काय अवस्था त्या माऊलीची, मातेची आणि त्या बापाची झाली असेल हे सगळा विचार करणं गरजेचं आहे. आणि आमच्या सैनिकांचं नुसतं रक्त सांडणं देशाच्या रक्षणासाठी, त्या सीमेच्या रक्षणासाठी आमच्या गावातल्या 18 जणांचे रक्त सांडले. आणि आम्ही आता गेले गावामध्ये 3 दिवस अन्न त्याग उपोषण केलोय. आणि इथं जो पण आमचा MIDCचा रद्दचा आदेश येत नाही तो पण आम्ही 7-8 लोक जे माजी सैनिक आणि स्वतः मी शहीद कुटुंबातला मुलगा, आम्ही अन्न त्यागचं उपोषण इथं आजपासून चालू केलेलं आहे. आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी. आणि सैनिक टाकीवरती होणारा अन्याय, त्या माजी सैनिकांच्यावरती होणारा अन्याय हा सगळ्यांनी लक्षात घेऊन त्याच्या सगळ्यांनी हे करणं गरजेचं आहे, त्याला सपोर्ट करणं.